नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव सुहास बिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 18 मार्च 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? राष्ट्रीय चंबळ अभयारण्य कोणत्या 3 राज्यांच्या त्रिकोणी संगमावरती स्थित आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, एक पॉईंट लिहून घ्या. हा या ठिकाणी पॉईंट का महत्त्वाचा आहे तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच राष्ट्रीय चंबळ अभयारण्याच्या पर्यावरणाला आणि जलचर जीवनाला धोका निर्माण करणाऱ्या अवैध वाळू उत्खननाच्या अहवालांची स्वतःहून दखल घेतलेली आहे. त्याच्यामुळे कदाचित हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? रिलायन्स इंडस्ट्रीज आणि कोणत्या देशाने 300 अब्ज डॉलर्सच्या ऊर्जा भागीदारी एनर्जी पार्टनरशिप करारावरती स्वाक्षरी केलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अमेरिका, USA हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर रिलायन्सने आणि अमेरिकेने या दोघांनी काय केलेलं आहे? 300 अब्ज डॉलर्सच्या ऊर्जा भागीदारी करार म्हणजेच एनर्जी म्हणजे ऊर्जा म्हणजे काय? एनर्जी पार्टनरशिप या ठिकाणी जो काही करार आहे, ॲग्रीमेंट आहे, त्याच्यावरती स्वाक्षरी केलेली आहे. धोरणात्मक उद्दिष्ट काय आहे याच्या मागे? तर या ठिकाणी जागतिक पुरवठ्यामध्ये व्यत्यय येण्याच्या काळामध्ये अमेरिकेचे ऊर्जा उत्पादन मजबूत करणे आणि भारत व अमेरिका यांच्यातील ऊर्जा संबंध अधिक दृढ करणे या उद्देशाने हा करार करण्यात आलेला आहे. कराराचा तपशील कसा आहे तर या करारानुसार 1.2 अब्ज बॅरल अमेरिकन शेल तेल आणि 50 अब्ज गॅलन इंधन उत्पादनावरती प्रक्रिया करणे व त्याची खरेदी करणे याचा या ठिकाणी समावेश या कराराच्या तपशिलाअंतर्गत आहे. तर रिलायन्सने आणि अमेरिकेने काय केलेलं आहे? ऊर्जा भागीदारी करारावरती स्वाक्षरी केलेली आहे. अमेरिका, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका वर्तमानमध्ये 47व्या क्रमांकाचे अध्यक्ष आहेत तात्या. राजधानी आहे वॉशिंग्टन आणि चलन आहे डॉलर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. 100% हा प्रश्न विचारला जाणार, स्टार मार्क करून घ्या. साहित्य अकादमी पुरस्कार 2025 मध्ये मराठीमधील जो काही पुरस्कार आहे तो कोणाला मिळालेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राजू बाविस्कर यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्यांच्या एक आत्मकथा आहे काळ्या निळ्या रेषा. काय आहे आत्मकथेचं नाव? काळ्या निळ्या रेषा. या आत्मकथेसाठी त्यांना मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. एक्झाममध्ये काय लक्षात घ्यायचं पहा, एकतर सगळ्यात पहिल्यांदा हा जो काही मराठी भाषेसाठी जो काही पुरस्कार देण्यात आला तो कोणाला देण्यात आला तर राजू बाविस्कर असं त्यांचं नाव आहे. कशासाठी देण्यात आला तर आत्मकथेसाठी, आणि त्या आत्मकथेचं नाव काय? काळ्या निळ्या रेषा. बरोबर, ठीक आहे. प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात. तर बाकीचे जे काही वेगवेगळे पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत त्यांच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. जीवन गौरव पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आलं देवेंद्र त्रिगुणा यांना. शिकागो माजी विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं कृष्णमूर्ती व्ही सुब्रमण्यम यांना. 2026चा मेटा जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला अमोल पालेकर यांना. इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्ड 2026 ने सन्मानित करण्यात आलं जयंत चौधरी यांना. 2025चा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला आर वैरामुथू यांना. साहित्य अकादमी पुरस्कार 2025 मराठी भाषेसाठी देण्यात आला राजू बाविस्कर यांना. साहित्य अकादमी पुरस्कार 2025 हिंदी भाषेसाठी देण्यात आला ममता कालिया यांना. आणि हाच साहित्य अकादमी पुरस्कार 2025 इंग्रजी भाषेसाठी देण्यात आला नवतेज सरना यांना. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. दरवर्षी भारतामध्ये आयुध निर्माण दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 18 मार्चला दरवर्षी आपण या ठिकाणी भारतामध्ये आयुध निर्माण दिवस म्हणून आपण या ठिकाणी साजरा करत असतो. उद्देश काय? हा दिवस भारतीय आयुध निर्माणी म्हणजे ऑर्डनन्स फॅक्टरीच्या योगदानाची आठवण करतो जी देशाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उत्पादने तयार करतात. हा दिवस कोलकात्याच्या कोसीपूर येथे 1802 मध्ये स्थापन झालेल्या देशातील पहिल्या आयुध निर्माणी कारखान्याची आठवण म्हणून देखील या ठिकाणी साजरा केला जात असतो. पर्याय क्रमांक बी, 18 मार्चला दरवर्षी आपण भारतामध्ये आयुध निर्माण
निर्माण दिवस म्हणून साजरा करतो? प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. लगेच काय करूया, मार्च महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. 1 मार्च शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्च जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिवस. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्च CISF स्थापना दिवस. 11 मार्चला नो स्मोकिंग डे. 12 मार्च जागतिक किडनी दिवस. 13 मार्च जागतिक झोपेचा दिवस. 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस. पुढचा प्रश्न क्रमांक 4. एक स्पर्धा झाली 2026 BNP पॅरिबास ओपन, बरोबर. याच्यामध्ये महिला आणि पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक A जनिक सिन्नर आणि पर्याय क्रमांक B आर्यना सबालेन्का यांनी या ठिकाणी महिला आणि पुरुष एकेरीचं विजेतेपद जिंकलेलं आहे. लक्षात घ्या, पर्याय क्रमांक A जनिक सिन्नर यांनी पुरुष एकेरीचं विजेतेपद जिंकलं आहे, जे की इटालियन टेनिसपटू आहेत. आणि पर्याय क्रमांक B आर्यना सबलेन्का यांनी महिला एकेरीचं विजेतेपद जिंकलं आहे, जे बेलारुसी टेनिस खेळाडू आहेत. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. स्पोर्ट्स स्टार SS अवॉर्ड्स 2026 क्रीडा प्रोत्साहनासाठी सर्वोत्कृष्ट राज्य हा पुरस्कार कोणत्या राज्याला प्रदान करण्यात आलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बिहार या राज्याला या ठिकाणी क्रीडा प्रोत्साहनासाठी सर्वोत्कृष्ट राज्य हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. स्पोर्ट्स स्टार SS अवॉर्ड्स 2026च्या अंतर्गत विकास उपक्रम जे की क्रीडा संदर्भात आहेत, जसं की वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये खेळाचे जे काही भवन आहेत ते बांधणे, स्टेडियमचा दर्जा सुधारणे, उदाहरणार्थ भागलपूर आणि पूर्णिया येथे, आणि ग्रामपंचायतींमध्ये मिनी स्टेडियम्स विकसित करणे, यासाठी बिहारला या ठिकाणी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. क्रीडा प्रोत्साहनासाठी सर्वोत्कृष्ट राज्य हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. बिहार ज्या राज्याची स्थापना 22 मार्च 1912 झाली. मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार, राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान, राजधानी आहे पटना. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान वाल्मिकी, राजगीर आणि कानवर, आणि एकच महत्त्वाचं धरण इंदापुरी नावाचं. पुढचा प्रश्न क्रमांक 6. भारत आणि कोणत्या देशादरम्यान फार्मा न्यूट्रा ट्रेड कॉरिडॉर सुरू करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक C उझबेकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारत आणि उझबेकिस्तान, पॉइंट लिहून घ्या, हा कॉरिडॉर भारतीय उत्पादकांना युरेशियन आणि CIS म्हणजे काय, कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडंट स्टेट्स बाजारपेठेशी जोडण्यासाठी, तसेच औषधे आणि पौष्टिक उत्पादनांचा व्यापार सुलभ करण्यासाठी एक संरचित मार्ग प्रदान करतो. तर पर्याय क्रमांक C उझबेकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. उझबेकिस्तान या देशाची राजधानी आहे ताशकंद, चलन आहे उझबेकिस्तानी सोम, आणि अध्यक्ष आहेत वर्तमानमधील शौकत मिर्झियोयेव असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. जोसे अँटेनियो कॅस्ट्रो कोणत्या देशाचे 38वे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B चिली या देशाचे या ठिकाणी ते कोण बनलेले आहेत? तर या ठिकाणी 38व्या क्रमांकाचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. नाव आहे जोसे अँटेनियो कॅस्ट्रो असं त्यांचं नाव आहे. प्रश्न आहे एखाद्या देशाच्या नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षाबद्दल. तर 2026 मध्ये वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन अध्यक्ष झाले त्यांच्यावरती एकदा चर्चा करूया. रोमानियाचे बनलेले आहेत निकुसर डॅन, इक्वेडोरचे डॅनियल नोबोआ, पोर्तुगालचे मार्सेलो रेबेलो डी सौसा, दक्षिण कोरियाचे ली जे म्यूंग, गयानाचे मोहम्मद इरफान अली, सेशेलचे पॅट्रिक हर्मिनी, बोलिव्हियाचे रॉड्रिगो प्राज, टांझानियाचे सामिया सुलुहू, आयर्लंडचे कॅथरीन मार्टिना कॅनोली आणि चिलीचे जोसे अँटोनियो कॅस्ट्रो. पुढचा प्रश्न क्रमांक 8. आहार 2026 बरोबर, हा जो काही फूड एक्सपो आहे त्याचं उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये झालेलं आहे? तर पर्याय क्रमांक A नवी दिल्ली या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो 10 मार्च 2026 ते 14 मार्च 2026 दरम्यान या ठिकाणी आहार द इंटरनॅशनल फूड अँड हॉस्पिटॅलिटी फेअर हा जो काही या ठिकाणी एक्सपो आहे, फूड एक्सपो आहे आहार 2026 हा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.
पुढचा प्रश्न, ऑपरेशन जेरिको कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं ऑपरेशन आहे? तर पर्याय क्रमांक डी, मिझोरम या राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेलं हे ऑपरेशन होतं, जे की आता मार्च 2026 31 मार्च रोजी संपणार आहे. ऑपरेशन जेरिको असं या ऑपरेशनचं नाव आहे. पॉईंट लिहून घ्या. 1 सप्टेंबर 2025 पासून ऑपरेशन जेरिको अंतर्गत सुमारे 317 कोटी किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहेत. या व्यापक अंमली पदार्थाविरोधी मोहिमेद्वारे संपूर्ण राज्यामध्ये अंमली पदार्थाविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आलेली आहे. आणि हे जे काही ऑपरेशन जेरिको आहे ते 31 मार्च 2026 रोजी समाप्त होणार आहे. कोणत्या राज्यामध्ये सुरू झालं आहे? मिझोरम राज्यामध्ये. जाता जाता मिझोरम बद्दल चर्चा करून जाऊया. स्थापना 20 फेब्रुवारी 1987. मुख्यमंत्री लालदोहोमा, राज्यपाल व्ही के सिंग, राजधानी आइजवाल. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मुरलेन आणि ब्लू माउंटेन आणि 2 महत्त्वाचे धरण सेरलुई आणि तुई रियाल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. इंडिगोच्या अंतरिम सीईओ पदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर पर्याय क्रमांक सी, राहुल भाटिया असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? राहुल भाटिया असं त्यांचं नाव आहे. इंडिगोच्या अंतरिम सीईओ पदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाला चालना देण्यासाठी कोणत्या संस्थेने टाटा इलेक्ट्रॉनिक्स सोबत भागीदारी केलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, नीती आयोगाने या ठिकाणी टाटा इलेक्ट्रॉनिक्स सोबत भागीदारी केलेली आहे. कशासाठी? तर भारतातील इलेक्ट्रॉनिक प्रोडक्शनला या ठिकाणी बूस्ट देण्यासाठी, चालना देण्यासाठी. कमेंट करून सांगा, नीती आयोग याचा फुल फॉर्म काय आहे? याचे वर्तमानमधील अध्यक्ष कोण आहेत? नीती आयोगाची स्थापना कधी झाली? नीती आयोगाचे सीईओ कोण आहेत? आणि नीती आयोगाचं मुख्यालय कोठे आहे? शेवटचा प्रश्न या ठिकाणी पाहूया. बीसीसीआयने सूर्यकुमार यादव आणि T20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघासाठी किती रोख बक्षीस जाहीर केलेलं आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 131 कोटी रुपये या ठिकाणी बीसीसीआयने सूर्यकुमार यादव आणि T20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघासाठी, म्हणजे सूर्यकुमार यादव याच्यामध्येच इन्क्लूड आहेत, संघासाठी हे रोख बक्षीस जाहीर केलेलं आहे. खेळाडूंना मिळणारी रक्कम किती आहे? तर मिळालेल्या माहितीनुसार संघातील 15 सदस्यांपैकी प्रत्येकाला 6 कोटी रुपये मिळणार आहेत. बरोबर. तुम्ही म्हणताल मग 15 सखी 90, मग 90च कोटी चालले ना. मग वरचे जे काही 10 आणि 31, वरचे 41 कोटी कोणाला? तर लक्षात घ्या, बक्षीस रकमेतील उर्वरित रक्कम प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी राखीव आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये, कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, प्रोजेक्ट गंगा कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला प्रोजेक्ट आहे? महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश की गुजरात? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. लगेच काय करूया, मार्च महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. 1 मार्च शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्च जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिवस. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्च CISF स्थापना दिवस. 11 मार्चला नो स्मोकिंग डे. 12 मार्च जागतिक किडनी दिवस. 13 मार्च जागतिक झोपेचा दिवस. 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस.